जय विघ्नहर्ता गणपती बाप्पा. कन्या राशींच्या जातकांनो, आता आपला श्वास रोखून धरा, कारण मे 2026 हा महिना तुमच्या आयुष्याच्या पटलावर असा एक महाविस्फोट घडून आणणार आहे, ज्याची कल्पना तुम्ही तुमच्या स्वप्नातही केली नसेल. गेल्या अनेक महिन्यांपासून तुमची कामे रखडली आहेत, प्रगती थांबली आहे असं तुम्हाला वाटत असेल, पण लक्षात ठेवा, ही वादळापूर्वीची शांतता आहे. जर तुम्हाला वाटत असेल की सगळं आपोआप ठीक होईल, तर तुम्ही खूप मोठ्या भ्रमात आहात, कारण नियती आता तुमचा कडाडून कस घेणार आहे. मे महिन्याच्या 15 तारखेला ग्रह नक्षत्राची अशी एक दुर्मिळ आणि भयानक युती अवकाशात आकाराला येत आहे, जी तुमच्या आयुष्याला 3 पूर्णपणे वेगवेगळ्या दिशांना खेचून नेणार आहे. एका बाजूला संपूर्ण ब्रह्मांड तुमच्यासाठी कुबेराचा खजिना उघडण्याची तयारी करत आहे, तर दुसऱ्या बाजूला शनिदेवाची वक्रदृष्टी तुमच्या राशीवर अशा प्रकारे पडणार आहे की तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याचा अनुभव तुम्हाला येईल. सावध राहा, कारण या काळात तुमच्याच ताटातली, तुमच्या अत्यंत विश्वासातली व्यक्ती तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्यासाठी टपून बसली आहे. तुमचे हसते खेळते घर अचानक वादाचे रणांगण का बनणार आहे, आणि त्याचवेळी तुमचे बँक बॅलन्स अचानक का वाढणार, हे रहस्य समजून घेणे तुमच्यासाठी अत्यंत अनिवार्य आहे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 5 भयंकर चुकाविषयी सांगणार आहे, ज्या जर तुम्ही या मे महिन्यात चुकूनही केल्या तर तुमची प्रगती कोळशासारखी काळी व्हायला वेळ लागणार नाही. पण जर तुम्ही वेळीच सावध राहिलात, तर जगातील कोणतीही ताकद तुमचं नशीब बदलण्यापासून तुम्हाला रोखू शकणार नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ आणि ही भविष्यवाणी शेवटपर्यंत अत्यंत लक्ष देऊन पहा, कारण यातील एक गुपित माहिती तुमच्या आयुष्यातील येणारे मोठे संकट टाळण्याची ताकद ठेवते. गुरुजी म्हणतात, मित्रांनो, कन्या रास ही नेहमीच विचारांची आणि संयमाची रास राहिली आहे. गुरुजी म्हणतात की जेव्हा जेव्हा ब्रह्मांडात मोठे ग्रहीय बदल होतात, तेव्हा त्यांचा सर्वप्रथम परिणाम बुद्धिमान राशीवर होतो. कन्या राशींच्या जातकांनो, हे संकट नाही, हे तुमची परीक्षा आहे, आणि ही परीक्षा तुम्ही नक्कीच उत्तीर्ण व्हाल. फक्त मनात घाबरगुंडी माजू देऊ नका, कारण भीती ही माणसाची सर्वात मोठी शत्रू आहे. श्रद्धा ठेवा, कर्म करत राहा, यशाचा मार्ग आपोआप उघडेल. आता विस्ताराने जाणून घेऊया की कन्या राशीचा हा महिना नेमका कसा असेल. महिन्याच्या सुरुवातीलाच तुमचा राशीस्वामी बुध आपल्या चालीत प्रचंड मोठे परिवर्तन करत आहे. कन्या ही मुळातच बुद्धिमत्तेची आणि सखोल विश्लेषणाची रास मानली जाते, आणि या महिन्यात तुमची ही विश्लेषण करण्याची शक्ती दुपटीने वाढणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या गुंतागुंतीच्या समस्यांनी तुम्हाला विळंखा घातला होता, त्यातून बाहेर पडण्याचा एक सुवर्ण मार्ग तुम्हाला अचानक सापडेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची बुद्धिमत्ता, तुमचे सादरीकरण आणि तुमची काम करण्याची पद्धत पाहून तुमचे वरिष्ठ आणि शत्रू देखील थक्क होतील. मात्र एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ओव्हर थिंकिंग किंवा अति विचार करणे हे तुमची जुनी खोड या महिन्यात तुमच्या यशाच्या वेगाला ब्रेक लावू शकते. त्यामुळे विचारांच्या जाळ्यात न अडकता कृतीवर भर द्या. 11 मे नंतर ग्रहांची स्थिती अशी काही बदलणार आहे की तुमच्या बोलण्यातील गोडवा आणि चातुर्य लोकांवर मोहिनी घालेल. जर तुम्ही सेल्स, मार्केटिंग, वकिली किंवा शिक्षण क्षेत्रात कार्यरत असाल, तर हा काळ तुमच्यासाठी मास्टर स्ट्रोक खेळण्याचा आहे. नवीन लोकांशी होणारे संपर्क केवळ ओळखीपुरते मर्यादित न राहता भविष्यात त्यांचे रूपांतर मोठ्या आर्थिक फायद्यात होईल. तुमची कल्पनाशक्ती गगनाला भेटणार आहे, आणि तुम्ही व्यवसायाचे असे काही प्लॅन्स आखाल जे कोणालाही सुचले नसतील. पण बुध जेव्हा अत्यंत प्रभावी असतो, तेव्हा माणसाच्या मनात अहंकार निर्माण होऊ शकतो. स्वतःला जास्त शहाणे समजण्याच्या नादात तुम्ही इतरांचा अपमान कराल. तिथेच तुम्हाला स्वतःच्या जिभेवर ताबा ठेवायचा आहे. तुमच्या पत्रिकेतील ग्रहांची साथ मिळाल्यामुळे तुमची अनेक वर्षांपासून रखडलेली सरकारी कामे, कोर्ट कचेरीचे व्यवहार किंवा मालमत्तेचे वाद आता मार्गी लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तुमचे डोकं या महिन्यात एखाद्या सुपर कॅम्प्युटरसारखे वेगाने चालेल, पण ही बुद्धी विधायक कामासाठीच वापरा, अन्यथा येणारा राजयोग तुमच्या हातातून वाळूसारखा निसटून जाईल. गुरुजी म्हणतात, बघा मित्रांनो, बुधाचा हा प्रभाव म्हणजे देवाने कन्या राशीच्या जातकांना दिलेली एक दुर्मिळ भेट आहे. गुरुजी म्हणतात की या काळात तुमचा एक निर्णय तुमचे पुढील 5 वर्षाचे भाग्य ठरवेल. त्यामुळे घाई गडबडीत कोणताही मोठा निर्णय घेऊ नका.
जो माणूस संधी ओळखतो आणि संयमाने पाऊल टाकतो तोच खरा विजेता ठरतो. स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवा, पण गर्व बाळगू नका, कारण गर्वाचे घर खाली असते हे आपले पूर्वज शतकापासून सांगत आले आहेत. आपल्या कुटुंबाला वेळ द्या, कारण यशाची खरी चव ती घरच्यासोबत वाटली तरच मिळते. 15 मे नंतर तुमच्या राशीत लक्ष्मी योगची प्रबळ लक्षणे दिसून येत आहेत. तुमच्या धनस्थानावर शुभग्रहांची दृष्टी पडल्यामुळे तुम्हाला अशा अनपेक्षित मार्गातून पैसा मिळू शकतो ज्याची तुम्ही आशाही सोडली होती. जर तुम्ही शेअर्स बाजार, लॉटरी किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करत असाल तर हा महिना तुम्हाला छप्पर फाडके नफा मिळवून देईल. पण पैसा येतोय म्हणून उधळपट्टी करण्याच्या फंद्यात पडू नका, कारण हा काळ जितका देणारा आहे तितका तुमची परीक्षा घेणारा देखील आहे. एखादा जुना मित्र किंवा जुना व्यावसायिक भागीदार तुमच्यासमोर एक मोठी आणि आकर्षक योजना घेऊन येईल, पण सावध राहा. कागदपत्राची नीट तपासणी केल्याशिवाय कुठेही सही करू नका, कारण राहू तुमच्या खर्चाच्या भावात बसून तुम्हाला चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी प्रवृत्त करण्याची दाट शक्यता आहे. गुंतवणुकीसाठी 15 ते 28 मे हा काळ अत्यंत शुभ असून या काळात अचानक धनलाभाचे प्रबळ योग आहेत. तुमच्या उत्पन्नाचे स्रोत एकाऐवजी 2 किंवा 3 होतील. मात्र भावनेच्या भरात येऊन कोणालाही मोठं कर्ज देऊ नका, कारण तो पैसा परत येण्याची शक्यता धूसर आहे. आरोग्याच्या बाबतीत शनीची 6व्या भावातील स्थिती तुम्हाला शत्रूवर विजय तर मिळवून देईल, पण पोटाचे विकार, सांधेदुखी किंवा प्रचंड मानसिक तणावाची घंटा वाजवत आहे. शरीराकडे दुर्लक्ष करणे आता महागात पडू शकते. त्यामुळे योगा, प्राणायाम आणि सात्विक आहाराची साथ सोडू नका. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचे गुप्त शत्रू तुमच्या विरोधात कट कारस्थान रचण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण शनीची शक्ती तुम्हाला या संकटातून बाहेर काढेल. फक्त तुमचे पुढील प्लॅन्स कोणाशीही शेअर करू नका, कारण मौन हेच या महिन्यात तुमचे सर्वात मोठे शस्त्र असेल. कौटुंबिक जीवनात केतूच्या प्रभावामुळे स्वभावात चिडचिडेपणा येईल, ज्यामुळे जोडीदारासोबत विनाकारण खटके उडू शकतात. अशा वेळी शांत राहून एकमेकांवर विश्वास ठेवणे हा सुखी संसाराचा पाया ठरेल. गुरुजी म्हणतात, मित्रांनो, लक्ष्मी योगाचा हा काळ म्हणजे देवीची कृपा आहे, पण ही कृपा टिकवणे हे आपल्याच हातात असते. गुरुजी म्हणतात की पैसा जेवढ्या वेगाने येतो तेवढ्याच वेगाने जाऊ शकतो. जर आपण त्याचा सन्मान केला नाही तर कमावलेल्या धनातील काही भाग नेहमी दान धर्मासाठी बाजूला काढा, कारण दिलेला पैसा 100 पट होऊन परत येतो असे आपले शास्त्र सांगते. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. पैशापाठी धावताना शरीराची द्रोह करू नका. घरातील वातावरण शांत ठेवणे हे तुमच्याच हातात आहे. त्यामुळे मायेचे 2 शब्द बोला आणि घर स्वर्ग बनवा. या महिन्यात तुम्ही 5 चुका टाळल्या पाहिजेत. 1. अहंकार टाळा. 2. आर्थिक व्यवहारात गुप्तता पाळा पण पारदर्शकता ठेवा. 3. आरोग्याच्या किरकोळ लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका. 4. नात्यात तर्क लावण्यापेक्षा प्रेमाला महत्त्व द्या. आणि 5. नकारात्मक लोकांच्या सल्ल्यावर विश्वास ठेवू नका. संकटाचे निवारण करण्यासाठी दर बुधवारी गणपती, अर्थ व शीर्षाचे पठण करा. बाप्पाला 21 दुर्वा अर्पण करा आणि गरीब मुलांना हिरव्या वस्तू किंवा शैक्षणिक साहित्य दान करा. यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व विघ्ने दूर होतील आणि मे महिना तुम्हाला यशाच्या त्या शिखरावर नेऊन ठेवेल जिथे जाण्याचे स्वप्न तुम्ही पाहिले होते. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलची घंटी दाबायला विसरू नका, म्हणजे असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील. या व्हिडिओला लाईक करा, कारण तुमचा एक लाईक आम्हाला अजून चांगला कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रेरणा देतो. खाली कमेंटमध्ये नक्की सांगा की हा महिना तुमच्यासाठी कसा जाणार आहे असं तुम्हाला वाटते, आणि हा व्हिडिओ तुमच्या कन्या राशींच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.